न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। मुस्लिम बहुल एरियामध्ये जिथं इतर समाज हे अल्पसंख्याक आहेत तिथं तो व्यक्ती गेलेला होता। तर यांनी मनामध्ये कुठेही त्याच्या शंका नव्हती की आपल्याला काहीतरी ज्यावेळेस जबाबदारी आपल्यावर कामाची आहे तर ते काम आपण प्रामाणिकपणे केलं पाहिजे, आणि म्हणून तो व्यक्ती तिथपर्यंत गेलेला होता। आणि तो काम करत असताना कुठेतरी त्याला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर कब्रस्तान जिथं कुठल्याही प्रकारचं म्हणजे सीसीटीव्ही फुटेज नव्हते अशा ठिकाणी त्याला नेऊन आज कुठेतरी त्याच्यावरती म्हणजे बेदम मारहाण करून म्हणजे फक्त डोकं टार्गेट केलं आणि तो म्हणजे जगणारच नाही अशा प्रकारचं जे काही प्लॅनिंग करून आजची घटना घडून आणलेली आहे। त्यामुळे या कुटुंबाला कुठेतरी आज न्याय मिळवण्याकरता आम्ही ही पत्रकार परिषद माध्यमातून शासनाच्या द्वारे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा विनंती आपल्याला करत आहोत। त्यामुळे आम्ही व्यक्तिगत त्यांना भेटणारच आहेत। सगळ्या भूमिका त्या दिवशी तरी त्यांनी फोनवर संवाद साधलेला असला पण तरी नंतर पोलिसांची भूमिका ही आपल्याला बदललेली पाहायला मिळते। आणि प्रामुख्यानं आज तिथले जे अधिकारी आहेत मग त्याच्यामध्ये ॲडिशनल SP वैभवजी कलमगुरुमे असतील, त्याचप्रकारे DYSP हे दिलीपजी टिपरसे असतील, ह्या प्रामुख्याने या अधिकारी याच्यामध्ये आपल्याला कुठंतरी तिथं जे हिंदुत्ववादी संघटनेचं काम करणारे लोक आहेत त्यांना टार्गेट करणं, त्यांना कुठंतरी वेगवेगळ्या केसेसमध्ये अडकवणं। नुकतीच आता येत असताना आम्हाला एक बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळाली की कुठंतरी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यावरती एक महिलांच्या बाबतीमध्ये खोटा गुन्हा दाखल केला, तर ती महिलेने पुन्हा कुठेतरी जबाब दिला की मला अशा अशा लोकांनी कुठेतरी नेलं होतं, बळजबरी मला फिर्याद दाखल करायला लावली। आणि तिने जसं न्यायालयासमोर देखील जाऊन सांगितलंय की ही संपूर्ण घटनाक्रम काही लोकांच्या सांगण्यावरनं केलेला आहे। म्हणजे असं कुठेतरी पोलीस या घटना हिंदुत्ववादी काम करणाऱ्या लोकांवरती घडून आणतात। त्यामुळे या लोकांवरती देखील शासनाने, मुख्यमंत्री मोदयांनी देखील आम्ही त्यांना व्यक्तिगत भेटणार आहोत, पण कुठेतरी या लोकांवरती जे काही कारवाई म्हणजे बडतर्फची कारवाई ही झाली पाहिजे। आणि त्याच प्रकारे या घटनेला अनुसरून जे काय आज प्रकार चाललेला आहे तर त्यांना लवकरात लवकर न्याय हा मिळवण्याकरता आपल्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही आज कुठेतरी विनंती देखील या निमित्तानं आम्ही करत आहोत। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।